गोल्याचे बाबा, हे आता चालता चालताच बंद झाला हो. आता हो गोल्याचे बाबा, आता काय करावं? आता गरमी पहा ना, गरमी. गरमी पहा, किती गरमी पडून राहिली. आणि हा कूलर बंद झाला. आता पाणी पाणी टाकली होती पाणी, हो सकाळी टाकलं होतं पाणी. सकाळी टाकलं होतं आणि त्याच्या बाद संध्याकाळी टाकलं होतं. नाही. हा म्हणूनच झाला सत्यानाश. ते पाणी संपलं त्याच्यातलं. मोटर ते फालतूची सुरू होती, त्याच्यानं जळली मोटर. आणि मग बंद नाही होईन तर काय होईन? तो माय बापा रे, मला वाटलं पुरण. एका टायमाला पाणी टाकतं, 2 टाइम पुरण काय? सकाळीच बी टाका लागते, संध्याकाळी झोपाच्या वेळेस थोडंसं 2-3 बालट्या पाणी टाकून द्यावं, तर सकाळीपर्यंत पुरते. काल सकाळी टाकलं म्हणतो, मग दुपारी बी लावून झोपली असन, कूलर लावून झोपली असन दुपारी बी. मग ते पाणी तर सकाळीचं दुपारीच खतम होऊन गेलो. मग लई मोठं टाकलं होतं ना म्या, पुरं टप भरलं होतं ना. भरलं असन तू न, पण तेवढा चालला बी न कूलर. मग 2-3 घंटे दुपारी चालला असन, 2-3. आता रातभरापासून आता चालू आहे. किती पुरण पाणी? तर कईचं संपलं ना कईचं नाही माहीत बी नाही. जेव्हा बंद झाला तेव्हा उठली खडपडून, माय कूलर बंद झाला हो. तसं तर तुला काही समजतच नाही का कूलर चालू आहे, पाणी आहे का नाही आहे, त्याच्यात पाहावं तर काही नाही. फक्त थंडी हवा घेवाले पाहिजे तुले. मला म्हणता आणि तुम्हाला इथं पाहिजे थंडी हवा घेवाले. टाकून पाहिले एखाद बी दिवस पाणी? का संध्याकाळी आले झोपाच्या वेळेस, चाल मी टाकून देतो पाणी म्हणून, थोडंसं कमी आहे पाहाव तर मी टाकून घेतो. टाकता कधी? रोज सकाळ संध्याकाळी मीच पाणी टाकतो. ते आज कसं काय मी संध्याकाळी भुलून गेली पाणी टाकायचं, तर झाली ना मोटर खराब. राहिले बोमल तर एवढी सून पोरग उठन काय झगडा करून राहिले म्हणून. मग बोलली म्हणजे मग माहित तसंच आहे. मग मी पाहतच नाही समोरचं मागचं पुढचं. आता काय करू मी? आता एवढ्या गरमीमध्ये 2 महिने सडू काय? झोपू नाही काय? बिमार पडन ना मी. किती गरमी आहे, त्याच्यात हे आभाळ येते, किती वाफारा मारून राहिला गरमीचा. आणि ह्या कूलर बंद झाला. आता काय करा? आता कायले फडफड होतो, घेऊन जाईन उद्या सकाळी मोटर घेऊन जाईन, आणन दुसरी मोटर, नाही तर हेच सुधरून घेऊन येईन. हेच काम. कूलर आणला तेव्हापासून 1 वर्ष चालते फक्त चांगला, आणि मग तर त्याची मोटर खराब होते ना, काही खराब होते त्याच्या ते काय म्हणते ते धांडे पत्ते हे खराब होते, आणि काही ना काही खराबच होत राहते कूलर. आता कधी मागच्या वर्षी तर नाही, त्याच्या मागच्या वर्षी आणला आपण तर 2 वर्ष चांगलं चालला नाही, आताच बंद पडला बाबा. मग काय म्हणतो तू? कूलर बगर राहत बी नाही, आणि मग म्हणतो कूलर लई बोलतो. म्हणणं काय आहे तू बोल, स्पष्ट बोल. हो गोल्याचे बाबा, मी म्हणतो का कूलर पेक्षा एसी घेऊन घ्यावा काय? एसी त्या बापाच्या घरी पाहिली होती एसी? होती मा बापाच्या घरी एसी, मस्त नैसर्गिक एसी होती. असं अंगणात झोप, थंडी गार हवा लागे मस्त. अंगणामध्ये पाणी शिपून देव रातच्यानं, मस्त थंड थंड लागे. एसी पेक्षा भारी. काय 30-35 हजाराचं तर भेटते. एक वेळा एसी लावला का मग पहा नाही लागत. आणि ह्या कूलरच्या हवेनं कधी नाकतोंड बी भरते बापा, झाडं नाकतोंड भरते, सर्दी होते सगळे, पाणीच येते. लावून घ्या ना एसी. घेऊन येऊ एसी उद्या. आपण आपल्या रूम मध्ये सून पोरग काय म्हणून गोल्या, सून काय म्हणून बाप्पा म्हणून सासू सासऱ्याला एसी लागली म्हणून, आणि मा रूम मध्ये नाही म्हणून मग 2 एसी घ्यावा लागन आपल्याला. त्याच्या रूम मध्ये आपल्या रूम मध्ये. मग एवढं कुठं होईन का? एवढं बजेट आहे का आपलं 2-2 एसी? आणि मग त्याचा बिल. आता आपण रूम मध्ये नाही लावू ना एसी, हॉल मध्ये लावू. हॉल मध्ये? मग हॉल मध्ये झोपशील काय? हो, काय होते? उन्हाळा आहे तोपर्यंत, गरमी आहे तोपर्यंत हॉल मध्ये झोपत जाऊ. मस्त 2 खाटा टाकून घेऊ आणि बस, आणि एसी चालू करून घ्या. त्याला झोपात ते बी झोपतील. हॉल मध्ये झोपू सगळे मस्त एसी मध्ये. पाहू उद्या सकाळी गोल्याजवळ गोष्ट करून पाहू. सगळे बसूनच होईन आता घरचा निर्णय. मीच कसा जाऊन घेऊन येऊ? गोल्या म्हणून कायले बाबा आणलो? गोल्याला विचारू, त्याला सांगू, त्याला काय पटते तर पाहू, आणि तसं घेऊन येऊ मग. बरं ठीक आहे. आता झोपत नाही का? आता नसन झोपशील तर जाय, कर काम, कर नाश्ता गिस्ता बनव. तसंही आता 4:30 तर वाजलेच. हो, तर आतापासून 4:30 वाजता वाजले. उठून 6 वाजता झोपा जरा. आता तसे थंड झाली, मी जाऊन झोपतो आता बाहेर आपल्या सोप्यावर. गोल्या काय म्हणते रे बा तू? येई पाय बा ऐक पटन तुले तो. काय म्हणते आई? काय आई काय म्हणतो? अहो गोल्या, कूलरची मोटर जाईली रे रातच्यानं 4:30 वाजता मोटरच जाईली. एकाएकी एकदम बंदच पडला. चालूच होता, बंदच पडला. सो पाणी नव्हतं टाकलं काय? सकाळीच टाकलं होतं मी, मग संध्याकाळी काही टाकलं नाही. मला वाटलं पुरण बा, तर मग ते रातच्यानं लवकर चालू करण्यात आला तर बातच पाणी संपून गेलं. आणि मी होती झोपीत, त्या बाप बी होता झोपीत, तर ध्यानच नाही राहिलं पाण्यावर. तर पाणी संपून गेलं. ते मोटर कोरडी चालली असन तर जाऊन गेली. तर ठीक आहे ना आई, मग ते मोटर घेऊन जातो ना.
मोटर घेऊन जातो, सुधरून घेऊन येतो. पूर्णच जाईली असन तर दुसरी घेऊन येतो. अरे पण गोल्या काय रे, ह्या कूलरची हवा बिल भकाभकाच येते आणि सगळा नाका तोंडात हवा घुसते, त्याचं पाणी आणि सर्दी होते रे. सर्दी होऊन राहिली मला तर. आता 2-3 वर्ष झाले कूलर मध्ये झोपून राहिलो. आणि आता मागच्या वर्षी तर नाही, त्याच्या मागच्या वर्षी आणला होता. तर 2च वर्ष चांगला चालला आणि झाली का नाही त्याची मोटर खराब. काय त्या कूलरलेच पैसे लावत बसा. मग काय कशी म्हणता येईल, मग नवीन घेऊन घ्यावा काय? नवीन घेऊन घे मग, असं असन तर. नाही आता कूलर नाही घेवा. आता मी कशी म्हणतो गोल्या, आता एसीच लावून घेवा काय? एसी हा आई पण एसी 30-35 हजाराची भेटते ना. आणि चाल भेटते तर भेटते, पण बिल किती येईन? नाही बिल येईन एसीचं, आपल्याला परवडन काय एसी? किती येते तो बिल? तरी जरी आपलं डबल बिल येते, डबल बिल आपलं 1000 येत असलं तर 2-3 हजार येईन. आता आपण चालूच कायले करू जास्त, फक्त रातच्यानं झोपायच्या वेळेस. आणि इथं हॉलमध्येच लावू, हॉलमध्येच एसी लावू आणि सगळेजण इथंच झोपत जाऊ. आता ऊन आहे भर, हॉलमध्येच मस्त एसी लावून कसं. तुझी गोष्ट तर बरोबर आहे आई, जमते गिमते मस्त. तसं आमच्या रूम मध्ये बी भल्ली गरमी होते आई, भल्ली गरमी होते. आणि कूलर बी नाही आहे. तुले तरी कूलर आहे, आम्हाला तो कूलर बी नाही. हव्यामध्ये थंड, हे आपल्या पंख्याची हवा तर लागतच नाही काही, असं वाटतच नाही पंखा चालू आहे म्हणून, गरम लागते. म्हणूनच म्हणतो कोल्या. गौरी तुझं कसं म्हणणं आहे व? हॉलमध्ये लावला एसी तर नाही काय जमन नाही काय? हा जमते आई मस्त, मला तर आवडलं बा. आणि एक एसी चालू केला का डबल पंखे बी लावायची गरज नाही. नाही तर तुमच्या रूम मध्ये कूलर अलग चाले, आमच्या रूम मध्ये पंखा अलग चाले, तर ते वाचन ना, ते बिल वाचन तर आपण याच्यात टाकू शकतो. फक्त एक एसी चालू करून दे ना, चौघं बी इथंच झोपू, 5 जण, आराध्या बी. हा मस्त उन्हाळभर. पाय रे गोल्या, पटलं मा सुनीले? तुले सांग पटलं का नाही पटलं? आता आई सुनील पटलं तर मला बी पटलं. घेऊन येऊ एसी. कधी आणायचं आहे सांग? आजच घेऊन येऊ का मग? आजच बाबा चला मग, आजच घेऊन येऊ आपण एसी. हो तर चाल ना बा, आजच घेऊन येऊ मग. चला मग तिघही जण जाऊ ना, घेऊन येऊ. आज रातच्यानं चालू झाला पाहिजे, लवकर जाऊ तर तो फिट करणेवाला येईन, तरी नाही तर आपण उशिरा जाऊ तर मग उद्या परवा येईन. तुम्ही दोघं बापले का चालले जाणं घेऊन या. मी पाहतो वावर गिवर. बैलाले पाणी पाजा लागन, म्हशीले पाणी पाजा लागन, सुंदरीले पाणी चारा पाणी करा लागन ना. तर तुम्ही दोघं बापले का जा घेऊन या, मी घरचं पाहतो. गोल्या चल मग आपण दोघं बापले का जाऊ ना, घेऊन येऊ. आता एसीच घेऊन येऊ आता या वर्षी. चला बाबा मग आता या वर्षी एसीच घेऊन येऊ आता. चला. आराध्याचे बाबा टिफिन नाही नेत? नाही आता टिफिन की नाही नेत, आता कामालाच नाही जातात आज. आता एसीतच काम करू आज. आता नाही आज रात्री एसी मध्ये झोपू. हो चाल मग गौरी, येते आता आपल्या घरी बी एसी. हो आई, तुझ्या घरी तर असं एसी नाही? हो आई आहे ना, माझ्या घरी एसी, लय दिवसाचा आहे माझ्या घरी एसी. बरं आता आपल्या घरी येऊन जाते. चल मग मी जातो वावरात जातो आता. काय आराध्या गी उठले नाही काय? नाही झोपलीच आहे आराध्या. बरं चल, मी पहिले बेबीबाईच्या घरी जातो, कल्पनाची विचारपूस करतो आणि मग तिकूनच वावरात चालली जाईल. हो. किती खुश आहे आई एसी साठी. जमला आता, एसी बी येऊन जाते. आता लय गरमी होय मला बी. नाही हो मारी मा, 7 महिने कुठं झाले अजून, बाकी आहे अजून. बापा खोटं बोलता बेबीबाई, तुम्ही बी खोटं बोलता. तुम्ही बी आमच्या गावात येऊन का नाही, तुम्ही बी आमच्या गावातल्या बायकासारख्याच झाल्या बा. पहिले खोटं नाही बोलत होत्या तुम्ही, आता तुम्ही बी खोटं बोलणं शिकल्या. कायले खोटं बोलू हो मी? खोटं बोलून मला काय भेटन? खोटं नाही बोलून राहिली मी, खरंच बोलून राहिली मी. खोटं कायले बोलू? तर 7 महिन्याला टाईम आहे अजून 2-3 महिने बाकी आहे. नाही काल कार्यक्रम केला नाही ना शांताबाईनं बापा. मेन लोक बोलावले होते, मेन बाया. काल होता ना कार्यक्रम तिच्या घरी 7व्या महिन्याचा, तर आम्हाला तर नाही बोलावलं बापा. आणि तुम्ही बी खोटं बोलता. काय आम्हाला चांगलं न बोलावलं तर काय आम्ही डिठच लावून घेऊ काय? मी आणि पार्वती, गीता, भजन मंडळी, आम्हाला यायले नाही बोलावलं बापा. त्या होत्या मेन. आम्ही तर पालापाचोडाच आहो. नाही हो तसं नाही, चोरवोटी होय ते. चोरवोटी भरली तिनं काल. 3रा महिना संपला तिचा, 4था लागला, तर त्याची चोरवोटी भरली तिनं. तर चोरवोटीले जास्त लोक नाही बोलावा लागत, धूमधामनं नाही करावं लागत कार्यक्रम. काऊन बेबीबाई काय झालं? काय म्हणते मुन्नी? काय म्हणते मुन्नी? सांगतो ना मी काय म्हणते मुन्नी. तर सांग ना बापा काय म्हणतो. नाही आमची 2-3 4-5 जणीची तर काही किंमतच नाही म्हणा तुमच्या नजरेमध्ये. तुम्ही हाय बापा मोठे लोक. ते एक ढाब्यावाली, ठेल्यावाली म्हणते, ढाबा तर नाही ठेल्यावाली, आणि तुम्ही दोघी कास्तकारीनी, आणि ते आहे बापा सरपंचाची, आणि ते ट्रॅक्टरवाल्याची माय, बकऱ्यावाल्याची बायको.
अशा आहे बापा तुम्ही मोठ्या लोखिनी आमचं काय, आम्ही तर गरिबी आहे गरिबीनी म्हणून तर आम्हाला तुम्ही कार्यक्रमात बोलावत नाही. तुम्हीच करता बापा मोठ्या लोखनी कार्यक्रम. काय हो, कोणते कार्यक्रम काय म्हणून राहिली आणि काय नाही तर काही समजतच नाही. कोणते कार्यक्रम करतो आम्ही आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये तर आपण सगळेच जणी राहतो. नाही काल केला ना तू न कार्यक्रम चोरोटीचा, तर सारायला बोलावली, मला नाही बोलावली, पार्वतीला नाही बोलावली. काहून? आम्ही दोघीच येत होतो तर काय मोठं आम्ही दीप लावून घेत होतो काय, आणि ते गीताला नाही बोलावली. अहो तसं नाही व, ते चोरवटीच्या कार्यक्रमात जास्त लोक नाही पाहिजे. ते बोलावली मी ना खुशीनं 2-3 जणी. कोण होतं? 4 जणी फक्त. म्हणलं 4 काय एकटं दोघी सासू सुनाच काय भरू म्हटलं. 3 गाडे काम बिगाडे झालं असतं. बेबी बाई होती, आम्ही दोघी 4 जणी होतो. म्हटलं बोलावून घेऊ अजून, तर म्हणून मग त्याला बोलावण्यात आलं. बोलावली. आता तू कायले रुसत? 7वा महिना करतो मस्त, सगळेले बोलावतो मस्त धूमधडाक्यानं करतो 7वा महिना कल्पनाचा, आणि सगळेले बोलावतो तुले बी. हो बोलावतो बापा आठवणीनं, नाही तर भुलून जाशील गरीब आले. काय बोलतो वा? तू काय ना गरीब आहे? तू गरीब आहे काय? म्हशी आहे 2-4 ता घरी ना. गरीब होय का? गरीब म्हणते काय शायले? बापा तुमच्या मानी तर नाही आहे बापा, आमच्या घरी हाय खावा पुरतं. हा जास्त नको बोलू, जास्त नको चगडू. हो चल बापा, चालली मी सामान घेवायला आलती. साखऱ्या गिकऱ्या घेतली? हो घेतली ना. साखऱ्या चहापत्ती संपलं होतं, आली होती बापा बेबीबाईच्या दुकानात, घेतलं चालली. जाय मग पटकन. चालली नाही तर का थांबतो का इथं? जाय मग पटकन. तर जाय, थांबू नको एकही मिनिट. कायच्याहून कर काढते हे बाई. आदतचे मजबूर आहे ते. बोल ना तू कशी काय आली? मी वावरात चालली तर म्हटलं जाता जाता कल्पनाची विचारपूस करतो. राहिली नाही राहावं म्हटलं 2 दिवस. नाही सकाळीच निघून येऊन चालली गेली. तिले नाही गमत माय, कुठं नाही गमत तिले. हो ना, मायच्या घरी गमत नाही. आता गोले आहे, रामदास आहे, त्याच्यानं तिले काही अभक वाटलं असं, त्याच्यानं होय ते नाही राहिली. नाही राहिली तर नाही राहिली, काय होते ते आहे. आता घरामध्ये करते स्वयंपाक पाणी, तब्येत गिब्येत मस्त आहे तिची, चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही तिले. हो तसा काही प्रॉब्लेम नाही म्हणा तिले. कुठं गेला रामदास? या तू वावरात चालली म्हणतो. हो बेबी बाई ते गेले ना, एसी आणायला गेले दोघे बापले का. बापरे मामी, एसी? हो कल्पेश, एसी आणायला गेले ते. अरे कूलरच खराब झाला रे, मोटरच खराब झाली, त्याच्यानं म्हणलं आता एसीच घेऊन या. तुले काऊन एवढा धक्का लागला रे एसी म्हटलं तर? अरे बा, किती महाग भेटते इथे एसी, त्याचं बिल किती येते म्हणून. हो लय महाग येते काय? नाही महाग कुठं रे कल्पेश, जसा घेतला तसा 25 पासून सुरुवात होती. 25, 30, 35. आणि बिल आपलं बिल बी एवढं नाही येत. आपण झाडूच कायले जास्त, लावूच कायले जास्त, आपण रातचं फक्त. हो येऊ द्या, आणू द्या, आम्हाला माहितून जाईन कशी एसीची हवा येते तर. हो ना बेबी बाई, ये जा ना तुम्ही बी. बरं चला मग बेबी बाई, जातो मी वावरात. बैलाले सुंदरी वावरातच आहे, पाणी गिनी पाजायचं आहे. बरं येऊ का मी संग? चाल मी येतो संग तो आल्या. नाही बेबी बाई, तुम्ही कायले येता? राहू द्या, तुम्ही नको या, घरचं पहा तुमच्या. कल्पना की एकटीच आहे घरी, मी जातो ना, येतो काय चारा पाणी करून येतो. आता काही तसा मालताल नाही आहे, म्हणजे भेंडी आहे पण भेंडी खात नाही वांदे रकी जास्त, त्याला काटे राहते का नाही खालून, त्याच्यानं. हो अय पार्वती कुठं चालली हो? इकडे येतो. अय पार्वती, अय पार्वती. काय म्हणते होई? काय म्हणतं बापा? कायले बोलावली मला? अव पार्वती, काल हे बेबीबाईच्या सुनीची चोरवटी भरली ना शांताबाईनं, तुला बोलावलं होतं? नाही का, मला तर नाही बोलावलं होतं. चोरवटीला तसे कोणाला थोडी बोलावते तर, चोरवटीचे घरच्या घरीच भरले जाते. तिले गंगाले, अजून इंदिराले, कमलाले आणि विमलाले यायले बोलावलं होतं ना. गेलत्या तरी मोठ्या नटून धटून साड्या घालून गेलत्या ना. कमला ते भोकनी काय म्हणते ते, काय तिचं नावही बोले येत नाही फटकन गड्या. विमलाताई भोकनी हे गेलत्या साड्या घालून मी पाहिलं जातानी. मला वाटलं का 7वाच महिना होय काय बापा. नाही हो काय, त्याला बोलावलं होतं काय? मग आपल्याला काऊन नाही बोलावलं? मग त्याला बोलावलं तर आपल्याला बोलावले पाहिजे होतं. तुलाही नाही बोलावलं काय? नाही कुठं मला नाही बोलावलं. राहू दे, नाही बोलावलं तर नाही बोलावलं, त्याच्यात काय नाराज आहे? 7व्या महिन्याला बोलावून. नाही आता समजून घे ना, मग समजून घे. तू गरीब मी गरीब, गरीबाला नाही बोलावलं तिनं. मोठे लोक मोठ्याला मोठंच ओळखते नाही का. जाऊ दे, नाही तर नाही लेखाले काय करायला लागते, काय घेणं देणं व? आपलं आपण आपलं घरचं घर पाहावं चुपचाप. दुसऱ्याचं काय, नाही बोलावलं तर नाही बोलावलं. नाही पण मी कशी म्हणतो,
राहू दे बापा मुन्नी, मला घरी जाऊ दे बापा, स्वयंपाक करायला लागते त्याच्यासाठी, ते जातेत मंदिर. जा ही तशीच आहे. मी मा घरी कोणता कार्यक्रम राहीन तर बोलावूनच नाही तिला शांताबाईला. सोडून दे भाऊ, सोडून दे, तू सोडून दे. झाली का तो फिट? पडणार तर नाही ना आता? अरे नाही पडत. झाली फिट, झाली मस्त फिट झाली. आता काही भेव नाही. उतरा मग खाली, फिट झाली म्हणतात. हो उतरा. अमय आणले बी एसी फिटही करून घेतले, संगच आले होते काय भाऊ? एसी फिट करणारे संगच आले होते काय? हो ना, काय टाइम लागते त्याला. बाद गेलो दोघे बापले पण घेऊन आलो, आणि हे भाऊ बी आताच येतो म्हणे. चला म्हणलं, झाली फिटही झाली आता. जमलं बापा, आजच्या आजच फिटही झाली. मी म्हटलं का 2-3 दिवस लागन का काय? कसं चालू कसं करायचं भाऊ, ते तर समजावून द्या थोडंसं. हो आणा ते रिमोट आणा. त्या गौरी रिमोट मला काय माहित कुठं आहे तो? पाय मा पोरीले तरी माहिती आहे रिमोट. घे बाबा म्हणते, नाही बायको तिची माय मला काय माहीत म्हणते. दे मा पिल्लू दे मा. हवा घेशील ना तर थंड थंड लागत आता आपल्याला. थंड अहो शांताबाईच्या घरी काय आणलं हो मग? पोरगं होतं बाप्पा एक नवाडत संग. एसी आणलं असं हो एसी म्हणे. ते मग आणि एसी आणायला गेले म्हणे दोघं बापले का. आता एसी आणली असन आणि मग ते पोट्ट फिट करायला आलो असन. हो बेबी बाई, तसंच काही वाटते मला. पण तिच्या घरी तो कूलर आहे व मग ते काय एसी आणून? विमला ताई एसी नाही एसी. हो थेच होते. एसी थेच होते. खराब गिराब झाला असून कूलर तर आणलं असून एसी. हो तर चला ना मग, इथं गोष्टी करत बसल्यापेक्षा चला तिच्या घरी जाऊ आपण. थंडी हवा खाऊ एसीची. हवा येते काय व गंगा? एसीची हवा येते काय? कधी गेले नाही का एसी मध्ये? हवा येते काय? तर काय येते? गारवा येते, फक्त थंड गारवा. असं हवा लागत नाही अंगाले, गारवा लागते थंड. हो काय, मला माहितच नव्हतं बापा. आता तू मोठी आता एसीच्या रूम मध्ये काम करतो बापा, एसीच्या हॉटेलात. आम्हाला काही माहित नाही बापा, आम्ही वावरात काम करतो उन्हामध्ये. काय मी इथं उन्हामध्ये बाय ठेला तर उन्हामध्येच आहे, कोणता एसी मध्ये आहे. पण त्या ब्रेंडाच्या हॉटेलात जातो तर तिथं राहते एसी, म्हणून मला माहित आहे. हो तिथं असून एसी तिच्या हॉटेलात. कमलाच्या घरी एसी नाही, शांताबाईच्या घरी एसी आला. पुऱ्या गावातून एकटं घर शांताबाईचं एसी. सगळ्यात पहिले पुऱ्या गावातून सगळ्यात पहिले शांताबाईच्याच घरी एसी आला. नाही हो कमला, तुझ्या घरी एसी नाही? एवढं सरपंचाचं घर असून. हो नाही आहे बापा मा घरी एसी. बेबी बाई जमलं मग, तुमच्या भावानं मारला नंबर. गावातून पहिलं घर एसीचं. पहिला एसी शांताबाईच्या घरी. हो मारी मा आहेच तसा मा भाऊ नंबर मारा लायकीचा. त्याची बायको त्याच्यापेक्षा नंबर मारी. नाही बेबी बाई फायदा बापा, राग नको येऊ त्याचा. नाही तर मा भाऊ जाईले काय म्हणते म्हणा. नाही येत बेबी बाईले राग नाही येत. गावानी आहे का बेबी बाई? त्याला राग नाही येत, बेबी बाईले नाही येत, शांताबाईले नाही येत. हो नाही तर मला तर घाडच राग येते बापा. वाटते बाई यायचं म्हणा. चला ना बेबी बाई चला ना. चला शांताबाईच्या घरी थंडा गारवा घेऊ जरा. सांगाले गाडी गरबी लागून राहिली बाबा. चला कशी आहे एसी तर पाहून घेऊ. हो चला. हा आता बसतो मस्त मी एसी मध्ये दिवसभर. आज मी आता हॉलमध्येच झोपतो आता मस्त. ये मा आराध्या. केवढ्याचा झाला या एसी? आई 23,000चा झाला. 23,000चा. असं काय? 23,000चा सस्ता भेटला मग? नाही मी म्हटलं 30-35 हजाराचा होईन गड्या. नाही बाबा म्हणे ते तेवढाही होता आई. 30-35,000चा, 40,000चा, 50,000चा होता. पण बाबा म्हणे आता आपण एवढाच घे म्हणे आता, मग पुढं पाहू म्हणे. तर म्हणून 23,000चा उचलून घेतलो. हो चांगलं केलं. वरात काय आली? एसी आणला काय हो शांताबाई? हो आणला ना, आताच तो फिट करून गेला तो. थंड लागून राहिलो. हा मस्त थंड लागून राहिलं. हो गाडं मस्त लागून राहिलो. थंड. बसा ना बेबी बाई. गंगा सगळे बसा ना. गौरी आण पाणी सगळ्यासाठी गिलास. हो हा काय मस्त लागून राहिलो हो शांता. थंड. हा मजा आली बा. आता घरी असली का तुझ्याच घरी येऊन बसत जाईन मी. हो येत जाता दुपारच्या मस्त बसत जाऊ आपण सगळ्याजणी. नाही बसा ना सगळ्याजणी. काऊन उभ्याच आहे हो? बसा ना. गोल्या हो मोठी आहे बोला. उठ ना बा, जाऊन बस ना बा तिकडे त्या रूम मध्ये जाऊन बस. इथं बसू दे ना बाई आईले. मनात कुठं बसतो तू? हो मोठी आहे, ठीक आहे जाऊन बसतो तिकडे. गोले जाऊन बस तिकडे त्या रूम मध्ये. बाय आहे तोपर्यंत. हो जाऊन बसतो. बाई उठ मग. कटले काच मा भिंत. हे नाही बरं झालं बा. म्हटलं आता दिवसभर एसी मध्ये बसला राहतो, झोपतो, खातो पितो, आराम करतो. म्हटलं दिवसभर तसंही काम पाडलं. आता कुठं आता तिथं गरमीमध्येच जाऊन बसा लागून राहिलं मला. माझ्या भिंत एसी आणलो म्या आणि फायदा यायचा सगळ्याचा झाला. आता हे मस्त आता 2-3-4-5 घंटे काही उठत नाही या बाया आता इथून. काय भिंत हटले काच वायर वाखात झाला. ज्यांना आणलं त्यानेच नाही फेकलो. मी जाऊन बसतो मग तिकडे. हो जा नाही तर वावरात.
चहा मांडणं, चहा घे पेतो मग जातो, बसतो मी आपल्या रूम मध्ये. मान चहा. हो ठीक आहे, मग बसा मांडतो चहा. हटले का महाबीन वाखात झाला. एसी आणलो मोठ्या यानं, फिट केलो, आणि एसीची हवा बी नाही खावायला भेटून राहिली, थंडी. हा घेईन तर बसा, तुम्ही बसा आरामानं बसा, हवा घ्या एसीची हवा, हवा थंड्या थंड्या मस्त. फास्ट करून देऊ का? नाही नाही रामदास भाऊ, हाय तेवढं लय थंड लागून राहिला. बरं बसा बसा मस्त. आपण बसायची बहीण गरमीमध्ये.